गुड मॉर्निंग. आणि आजचा कॅम्पर व्हॅनमधला दिवस आहे 94. आणि काल म्हटल्याप्रमाणे आज आमचा पहाटेचा प्लॅन होता, पण उठलो होतो आम्ही, पण तयारी होत होत सर्व धू असल्यामुळे थोडं लेट झालं. हा एक गेट आहे, असे 3-4 गेट आहेत मध्ये मंदिरात जायला. तर आम्ही चाललोय मेन गेटला, जी की आम्ही ह्या गेटला होतो, कारण मेन गेटलाच फोटो वगैरे काढता येतात, कारण पुन्हा ते मोबाईलमध्ये जमा करावे लागतात. हा आहे मेन गेटकडे जाण्याचा रस्ता. मग तिथे गेल्यावर फोटोज वगैरे काढले, कारण मध्ये तर मोबाईल अलाउड नाहीये. आणि तिथे साईडला अशी बरीच दुकानं आहेत, पूजेचे सामान, खेळण्या, कपडे छोट्या मुलांचे. तर जोरात पाऊस सुरू झालाय आणि मंदिरामध्ये मोबाईल कसलाच अलाउड नव्हता, त्यामुळे शूट वगैरे काही करता आलं नाही. आणि पद्मनाभ म्हणजे झोपलेली अवस्था. आणि विष्णूंचं मंदिर आहे हे, विष्णू झोपलेल्या अवस्थेत आहेत. आणि बाहेर आल्यानंतर साईडला कुंड आहे, ते कुंड मध्ये जाण्याची परमिशन नाहीये. आणि महत्वाचं हे सांगायचं आहे की मंदिराचा टायमिंग हा पहाटे 3 ते 10, पुन्हा 10 नंतर मंदिर पूर्ण बंद होऊन जातं संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत, आणि पुन्हा 5 ते 7:30. पण त्याच्यामध्ये पण अर्ध्या तासाचे स्लॉट आहेत. आणि टोटल 4 गेट आहे. तुम्ही प्रत्येक गेटला एक गेट हा एकाच टायमाला ओपन असतो. तर तुम्ही तिथे सिक्युरिटीला विचारायचं सध्या कोणता गेट ओपन आहे, आणि तिथे जाऊन थांबायचं लाईन मध्ये, मग तुमचं दर्शन वगैरे होईल. गाडीत परत जाताना पुन्हा पाऊस सुरू झाला आणि आम्ही असंही पूर्ण भिजलेलोच होतो. आता निघालो पुढच्या प्रवासाला. एक इथे शिव टेम्पल आहे, तिथे जायचा विचार करतोय. मंदिराचं दर्शन झालं, आम्ही पुढे आलोय आता 19-20 किलोमीटर. आणि इथे काय आता शिव टेम्पल, जे 5 वाजता ओपन होणार आहे. सध्या वाजले 4. मी निवडते चवळीची भाजी. तर ही आहे एंट्री. आणि ही मूर्ती बघा किती सुंदर बनवलेली आहे. मागे पूर्ण समुद्र आहे. आणि हीच मूर्ती आम्ही एका मेडिटेशन एरिया होता खाली, तिथे गेलो होतो. तिथं बऱ्याच मूर्ती होत्या, अशा ऑसम बनवलेल्या होत्या. आणि हे ते कला जे बनवल्या ज्यांनी मूर्तिकार, हे ते होते देवदत्त. हे बघे मध्ये त्यांनी सगळ्या मूर्ती बनवताना 5 ते 6 वर्ष लागली ह्या मूर्ती बनवायला. मग ते तिथंच होते, मग आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढले. तर असा होता आमचा आजचा दिवस. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. गुड नाईट.